महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगानं घडामोडी घडत आहेत। यात सर्वात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीचा। 19 वर्षांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे। उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल अशी सूचक आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती। त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही युतीबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे। मनसे आणि शिवसेना कार्यकर्ते ही युतीसाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे। याआधी मनसेने भाजप शिंदे युतीत सामील करण्याचा प्रयत्न झाला होता, पण काही अंतर्गत कारणामुळे तो प्रयत्न फसला। त्यामुळे आता मनसे आणि उद्धव ठाकरे गट युती करत असल्यास ती शिंदेच्या सेनेसाठी मोठा धक्का ठरू शकते। शिंदे गट सध्या भाजपच्या साथीने सत्तेवर आहे, मात्र मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांमध्ये उद्धव ठाकरे गटाची आणि मनसेची चांगली पकड आहे। जर ही दोन्ही ताकदीची मराठी ब्रँड एकत्र आले तर शिंदेच्या गटाची मतविभाजनाच्या धोक्याने झोप उडण्याची शक्यता आहे। विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ही युती निर्णायक ठरू शकते। अलीकडेच शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या घरी भेट दिली होती। जरी ही भेट खासगी असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी ती पूर्णतः राजकीय नव्हती असे मानणे कठीण आहे। शिवाय देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत असं विधान करून वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली होती। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर महाविकास आघाडीसोबत युतीसाठी नवीनच गणित तयार होते। मात्र या युतीत जागा वाटप, नेतृत्व, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरची भूमिका आणि केंद्र विरोधातील धोरण या गोष्टींवर तडजोडी कराव्या लागतील। दोन्ही ठाकरे स्वाभिमानी नेते आहेत, त्यामुळे त्यांचं एकत्र येणं म्हणजेच भावनिक पातळीवर जितकं रोमांचक तितकंच व्यावहारिकदृष्ट्याही आव्हानात्मक ठरू शकतं। भाजपाचं लक्ष सध्या स्वतःच्या बळावर ठाणे आणि पुण्यात लढण्यावर आहे। जर भाजपने शिंदेऐवजी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर महायुतीचं एकत्रित चित्र मोडून जाईल। भाजपचा असा निर्णय शिंदेसाठी अजूनच घातक ठरेल। म्हणजेच एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजपाचं स्वबळाचं धोरण, यामुळे शिंदेचा राजकीय टप्प्यात कार्यक्रम होण्याची शक्यता बळावली आहे। राज ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं स्पष्टपणे सांगितलं होतं, पण त्याचबरोबर त्यांनी हा ब्रँड कायम राहील असंही म्हटलं। आता जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा जोमात दिसेल। मराठी अस्मिता, हिंदुत्व, भूमिपुत्रांचा मुद्दा, भ्रष्टाचार विरोधातील भूमिका या सर्व मुद्द्यांवर ही युती प्रभावी ठरू शकते। या दोघांची युती झाल्यास फायद्यांसोबतच अनेक आव्हानंही आहेत। जागा वाटप ही एक मोठी डोकेदुखी असेल। उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत, तर राज ठाकरे यांचं अजूनही कुठल्याही आघाडीत थेट सहभाग नाही। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांचं या युतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे सर्व पक्षांची हालचाल वेगाने सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंनी जर युती केली तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय प्रवाहाला दिशा देणारी ठरेल। विशेषतः 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण निर्णायक ठरू शकतं। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर ठाकरे ब्रँड नव्या जोमात परतू शकतो। शिंदेच्या सेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरेल आणि भाजपाही त्याच्यासोबत किती काळ असेल हा प्रश्न निर्माण झालाय। मात्र युती झाली तरी ती यशस्वी व्हावी यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतील। मराठी जनतेसाठी मात्र हे ठाकरे विरुद्ध ठाकरे नव्हे तर ठाकरे प्लस ठाकरे या स्वरूपात एक नवीन अध्याय असू शकतो। मात्र या बंधूंना महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळातील निवडणुकीत कशा पद्धतीने साथ देतील हे वेळच ठरवेल। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।